श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, अक्षर यात्रा या कार्यक्रमात आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे कवी विलास अमृता गवई यांना. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. गवई सर, आपण कवी आहात. हा सर. हा आपल्या श्रोत्यांना अक्षर यात्रा या कार्यक्रमातून आपण आपला परिचय सांगाल. सर मी प्रॉपर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या बाजूलाच एक खेळ आहे माझं छोटंसं. बरं. प्रॉपर टाकळी धारव मी तिथचा आहे आणि 25-30 वर्ष झाले मला. मी अकोल्यात राहतो. इथं मी भाजीपाल्याचा व्यवसाय करतो आणि त्याचबरोबर काही मला सुचलं तर मी लिखाण काम करतो, वाचन करतो सर. बरं, मग हा कवितेचा छंद तुम्हाला कसा जळला किंवा कवितेची प्रेरणा तुम्ही कुठून घेतली? सर मी 9वी-10वीत असताना त्यावेळेसपासूनच माझ्या इथं बालसभा व्हायची दर शनिवारी शाळेत आणि त्या ठिकाणी मग मी काही कविता करत होतो आणि दर शनिवारी मी काही ना काही सादर करत होतो. त्यावेळेसपासून मला हा कवितेचा छंद जडला आहे सर. बरं, आता बरेच मोठे कवी आहेत, साहित्यिक आहेत. मग तुम्हाला असं काही हे आहे का की बा तुमच्या कविता कोणत्या प्रकारच्या आहेत किंवा तुमचं एखादं कोणतं प्रेरणास्थान यापैकी आहे का? सर आता कसं वाचनाच्या माध्यमातून माणूस घडत असते सर. बरं. मला सवयच अशी वाचनाची आहे. मी भाजीपाला जरी विकलो पण मला वाचनाची सवय आहे अगदी. आणि त्याच्यामधून माझ्या डोक्यात जे काही चांगलं आलं ते मी कागदावर उतरवतो. अशा प्रकारे मला जसं जसं चांगलं वाटलं तसं तसं मी लिहित राहतो सर. बरं बरं बरं. म्हणजे तुमचं असं एक कुठलाही क्षेत्र म्हणा किंवा असा कुठला एक विषय नाही की बा त्याच याचं म्हणजे काही साहित्यिक प्रेमावरच्या कविता करतात, काही निसर्ग कवी असतात, काही शेतीच्या संबंधी कविता असतात. असं एक वेगवेगळं आपापल्या क्षेत्रात कवित्व अनेक कवी करतात. पण आपला जो कविता करण्याचा छंद आहे याला कुठलीही मर्यादा नाही आहे. नाही सर, जे नाही. जे सुचलं ते तुम्ही कागदावर उतरा आणि त्यांना कवितेचं स्वरूप दिलं. देतो. त्याचबरोबर तसंच काही चांगलं जर वाटलं तर ते गाण्याचं पण रूप त्याला देतो, चाल वगैरे देऊन वा वा. ते सादरीकर माझे मुलगा मुलगी दोन्ही गातात. मी त्यांच्या स्वरात सादर करतो ते. अगदी खूप छान. तर आपण आपल्या कवितांकडे वळूया. तर आपल्या श्रोत्यांना तुम्हाला कोणती कविता ऐकवायला आवडेल? सर मी सध्या येसन एक खेड्यातली जे लोक आहेत बरं. ही दारूच्या व्यसनाच्या खूप नादात लागलेले आहेत आणि त्या आधारावर मी तो खेड्यातला व्यसनी माणूस काय काय करतो, संसाराचं वाटोळं कसं करतो हे मी थोडं एक कवितेच्या रूपात तुम्हाला सादर करतो. बरं. सर मी कवितेचंच नाव येसन ठेवलं आहे. हं. येसन पहा आता. पुरं लागलं येसन, पुरं लागलं येसन, खुटला इकास, सोन्यावानी संसार झाला भकास, रुपये इकडून तिकडून उसने घेते, रुपये इकडून तिकडून उसने घेते, उपाशी तापाशी दारू ढसाढसा पेते, उपाशी तापाशी दारू ढसाढसा पेते, कमाई एकटीची हाय एकच वाट, कमाई एकटीची हाय एकच वाट, फाटक्या लुगड्याले पडली गाठ, कुत्र्यावानी फिरते ना याले कोणाची किव, कुत्र्यावानी फिरते ना याले कोणाची किव, या दारुड्याले भेटे माया लेकराचा जीव, माया लेकराचा जीव, घरात असलं नसलं नेते चोरू चोरू, घरात असलं नसलं नेते चोरू चोरू, याले रात दिवसा पाहिजे पोटभर दारू, पोटभर दारू, ना भाकरीची सोय उपाशी माये लेकर, दारू पायी झालं सुखी संसाराचं मातेर, सुखी संसाराचं मातेर. ही एक कविता सर मी खेड्यातल्या आधारावर केली. अगदी म्हणजे खेड्यातलं चित्र उभं केलं आहे चित्र मी उभं याच्यामध्ये. केलं. आणि खरंच सुखी संसाराची एक वाटोळं जे आहे ते या व्यसनापायी होतं हो आणि सर, हो संसार सर. उद्ध्वस्त होतात. आपण ते बघतो. काही लोकांचे घर उद्ध्वस्त झाले, लेकरं रस्त्यावर उघडे पडले सर या दारूच्या व्यसनापायी, अगदी. कुठल्याही व्यसनापायी. हो. आणि कवित्वाचं किंवा कवीचं हे कामच आहे की ते समाज प्रबोधनाचं एक माध्यमही आपण पाहतो. हो सर, हो सर. अगदी खूप चांगली कविता होती. आणखी कुठली कविता तुम्हाला सर सादर मी करावी एक वाटेल? पावसाचा आनंद कविता घेतो. बरं. खेड्यातल्या लेकरांसाठी अशी मस्त अशी कविता आहे. कवितेचं नाव आहे पावसाचा आनंद. निळे काळे झाले आभाळ वाहते झुळझुळ वारा, निळे काळे झाले आभाळ वाहतो झुळझुळ वारा, अंधारलेल्या ढगातून बरसती पावसाच्या धारा, अंधारलेल्या ढगातून बरसती पावसाच्या धारा, मेघ वाजवी ढोल ताशा वीज लखलखाट करी, मेघ वाजवी ढोल ताशा वीज लखलखाट करी, घेती पावसाचा आनंद, घेती पावसाचा आनंद, चिमुकले पोरं आणि पोरी, चिमुकले पोरं आणि पोरी, खुश झाले सगळे जीव, खुश झाले सगळे जीव, मातीचा सुटला सुगंध, हर्षित झाली धरणी, गाती कोकिळा अभंग, गाते कोकिळा अभंग, नंदी बैलाच्या तिफन मानेवरी, नंदी बैलाच्या तिफन मानेवरी, उल्हासी पोशिंदा करतो पेरणी, उल्हासी पोशिंदा करतो पेरणी, वरुणा सदैव ठेव तुझी माया, वरुणा सदैव ठेव माया, वंदन तुझ्याच चरणी, वंदन तुझ्याच चरणी. वा. ही एक कविता सर मी पावसाचा आनंद म्हणून केली. खेड्यात चित्र नाही लेकरांचं आणि मी सादर केलं सर.
नाही, खूप छान. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठून झालं? सर मी प्राथमिक माझ्या गावात 4थीपर्यंत शाळा होती. एक छोटंसं खेडं आहे माझं, तिथं मी 4थीपर्यंत शिकलो. नंतर 5व्या वर्गात मी एक जानोरी गाव आहे माझ्या बाजूला, बरं. तिथं 5वी ते 10वीपर्यंत शाळा होती, आहे अजूनही. हां, आणि मी 10वी तिथं शिकलो सर. बरं. मग त्यानंतर तुम्ही अकोल्याला आले. त्यानंतरचं पुढचं शिक्षण मी शेगाव स्थितीमुळे मी पाहिजे असं शिकू शकलो नाही सर. हां, म्हणजे कसं शिक्षणापेक्षा मला जगणं महत्त्वाचं होतं आणि जगण्यासाठी मला मेहनत करणं, कष्ट करणं खूप महत्त्वाचे होते सर. हां, हां. त्याच्यामुळे माझं शिक्षण अधुरं राहिलं सर. तरी एक तुम्ही आदर्श प्रस्थापित केलेला आहे की या हालाकीच्या जीवनातून किंवा संघर्षमय जीवनातून तुम्ही वाट काढत स्वतःचं अस्तित्व जपत किंवा स्वतःची आवड जी आहे ती जोपासत कविता करत राहिलात, ही पण खूप चांगली गोष्ट आहे. पुढची कविता आपल्या श्रोत्यांना तुमची कोणती ऐकवायला तुम्हाला आवडेल? सर मी पुढची कविता घेतो पोरका. एक खेड्यातलं चित्रण असं मी उभं केलं सर. एक शेतीसाठी विहीर खोदण्यासाठी सरकारकडून कर्ज घेते एक माणूस, शेतकरी. त्याला छोटासा एक मुलगा असतो आणि कसं त्या बागायती करतो तो, पण पाणी आटून जाते विहिरीचं. त्याच्यामुळे कसं मग त्याची बिघडते सर त्याचं सगळं सर्कस. पोरका कविता. वावरात खोदुनी विहीर, वावरात खोदुनी विहीर, घेतला सरकारचा आधार, घेतला सरकारचा आधार. डोक्यावरती झाला मोठा कर्जाचा डोंगर, कर्जापायी का घेतले व्यसन दारूचे लावून, कर्जापायी का घेतले व्यसन दारूचे लावून, बाबा तुम्ही का घेतले जहेर, आम्हा का गेले सोडून, आम्हा का गेले सोडून, बाबा तुम्ही का घेतले जहेर, आम्हा का गेले सोडून, आम्हा का गेले सोडून. थरथरले हृदय, डोळ्यात आसवांचा अथांग सागर, थरथरले हृदय, डोळ्यात आसवांचा अथांग सागर. अजूनही बाबा तुमची आठवण येते, अजूनही बाबा तुमची आठवण येते, फुटतो हृदयाला पाजर, फुटतो हृदयाला पाजर. माया माऊलीचं सौभाग्याचं कुंकू गेले सोबत घेऊन, माया माऊलीचं सौभाग्याचं कुंकू गेले सोबत घेऊन, बाबा तुम्ही का घेतले जहेर, आम्हा का गेले सोडून, आम्हा का गेले सोडून. ओसाड झाली बागायती गेले सुकून सगळे रानं, ओसाड झाली बागायती गेले सुकून सगळे रानं. अंशू माऊलीच्या कुशीतच होता, अंशू माऊलीच्या कुशीतच होता, तेव्हा नव्हते मला काही भान, तेव्हा नव्हते मला काही भान. माऊलीच्या माहेरात, माऊलीच्या सावलीत, सुख दुःखाचे क्षण जातील निघून, माऊलीच्या माहेरात, माऊलीच्या सावलीत, सुख दुःखाचे क्षण जातील निघून, बाबा तुम्ही का घेतले जहेर, आम्हा का गेले सोडून, आम्हा का गेले सोडून. सर एक मी उपदेशाचं एक कडवं केलं उपदेशासाठी. करू नका आत्महत्या, घ्या परिस्थितीला सांभाळून, करू नका आत्महत्या, घ्या परिस्थितीला सांभाळून, नका करू व्यसन, जीवन आहे मौल्यवान, नका करू व्यसन, जीवन आहे मौल्यवान. ज्यांचे आहेत मायबाप ते आहेत भाग्यवान, ज्यांचे आहेत मायबाप ते आहेत भाग्यवान, बाबा तुम्ही का घेतले जहेर, आम्हा का गेले सोडून, आम्हा का गेले सोडून. अगदी, म्हणजे ती वस्तुस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या ज्या आहेत त्यानंतर जी परिस्थिती शेतकऱ्याच्या घरात होते, हो सर. ती सुद्धा प्रत्येकाने आज लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही सोडून गेल्यावर जो आपला संसार असतो किंवा जी आपली मागे मायमाऊली होते किंवा लेकरं असतात, त्या तो सगळं अर्ध्यावर पडते हा विचार करायला पाहिजे. आणि आत्महत्या हे कुठल्याही संकटाचं किंवा संघर्षाचं सोल्युशन होऊ शकत नाही किंवा काय म्हणतो आपण त्याला उत्तर होऊ शकत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. हाच त्या कवितेचा तुमच्या मतितार्थ आहे, तो सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यावा. हीच तुमची आर्तसाद आहे, शेवटच्या ओळी तुमच्या त्या सांगतात. हो सर, हो सर. तर अशा पद्धतीची सर ही एक खेड्यातली एक चित्रण उभं केलं आहे. अगदी. आणि बरेच लोक कसं कर्जापायी, व्यापापायी, फार कमी पैशापायी जीवनच संपून टाकतात डायरेक्ट. मोठे मोठे लोक लाखो करोडो अरबो रुपयाचा घोटाळा करून विदेशात जाऊन जीवन जगतात, आणि माझा हा शेतकरी सर थोड्याशा पैशासाठी जीवच गमावून टाकते सर. त्या आधारावर मी सर ही रचना केली. सर मी एक स्वातंत्र्याच्या आधारावर एक क्रांतिज्योती या नावाची मी कविता लिहिली आहे सर. बरं. कवितेचं नावच आहे क्रांतिज्योती. स्वतंत्र भारतासाठी पेटल्या क्रांतिज्योती, स्वतंत्र भारतासाठी पेटल्या क्रांतिज्योती, झेलून छातीत गोळ्या भिजली रक्ताने माती, झेलून छातीत गोळ्या भिजली रक्ताने माती. सुखदेव राजगुरू भगतसिंगांना फाशी, सुखदेव राजगुरू भगतसिंगांना फाशी. तात्या टोपे मंगल पांडे, तात्या टोपे मंगल पांडे, लढत होती राणी झाशी, लढत होती राणी झाशी. तुम मुझे खून दो, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. सुभाष बोसांची कहाणी, सावरकरांची शिक्षा काळे पाणी, सावरकरांची शिक्षा काळे पाणी. नेहरू प्रसाद आझाद, लाल बाल पाल गांधी, नेहरू प्रसाद आझाद,
लाल बाल पाल गांधी, मिळाली आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी, मिळाली आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी. कित्येक शहीद झाले, कित्येक शहीद झाले, घेऊन तिरंगा हाती, घेऊन तिरंगा हाती, त्यांच्या कर्तृत्वाला वंदन, त्यांच्या कर्तृत्वाला वंदन, येते भरून छाती, येते भरून छाती, भारत माता की जय. खूप छान. तुमचं शिक्षणाबद्दल आपण बोललो. शिक्षण झालं कितवीपर्यंत, म्हणजे किती शिकलेलं आहात? सर मी BCom सेकंड इयरपर्यंत शिकलो आणि त्याच्यातही अटकलो सर. बरं बरं. सांगायचं तात्पर्य नाही परीक्षा देऊ शकलो. हं. पण तो वाचनाचा परिणाम किंवा हा. शिक्षण जे आहे त्याचं, म्हणजे आता जी कविता तुम्ही वाचली त्यामधनं तुमचं वाचनाची आवड किंवा ती दिसून येते किंवा लक्षात येते. म्हणून मी म्हटलं की तुम्ही शिकले कितवीपर्यंत किंवा पुढे काय. हो सर, हो सर. तर पुढची कविता सुद्धा आपण एक श्रोत्यांना ऐकूया. पुढची कविता आहे सर, पाझरला स्त्री शिक्षणाचा झरा. सावित्रीबाई ज्योतीच्या आधारावर मी लिहिलेलं आहे. त्यांनी कसं काय केलं म्हणून, कसं श्रम केले, कष्ट केले या आधारावर. स्वप्नात जन्मला फुलेंच्या स्त्री शिक्षणाचा विचार थोर, स्वप्नात जन्मला फुलेंच्या स्त्री शिक्षणाचा विचार थोर, पिऊन अमृत ज्ञानाचे सावित्रीने स्वप्न केले साकार, पिऊन अमृत ज्ञानाचे सावित्रीने स्वप्न केले साकार, घरोघरी जाऊन पेटविल्या ज्ञानरूपी नंददीपाच्या वाती, घरोघरी जाऊन पेटविल्या ज्ञानरूपी नंददीपाच्या वाती, अज्ञानरूपी अंधार स्त्री समाजाच्या उद्धाराच्या पेटविल्या ज्योती, स्त्री समाजाच्या उद्धाराच्या पेटविल्या ज्योती, स्त्री उद्धारासाठी करून कष्ट रात्रने दिवस भरविले वर्ग, जगाचा उद्धार करण्या सशक्त नारीने बनविले स्वर्ग, सशक्त नारीने बनविले स्वर्ग, पाझरला विद्येचा सागर झाला प्रखर ज्ञानरसाचा, झुळझुळ वाहिली ज्ञानगंगा उद्धार करण्या स्त्री जातीचा, जोपासले त्या मधुर मनाला मातृत्वातून लाभले ज्ञानी रत्न, जीवन आंधळे शिक्षणा वाचून, जीवन आंधळे शिक्षणा वाचून, सदा सर्वदा करावेच प्रयत्न, सदा सर्वदा करावेच प्रयत्न, जीवन अर्पण करावे तिच्या रक्षणासाठी, जगत जननी विश्वाची नारी, उज्ज्वल कीर्ती संपन्न सुसंस्कारी, शोभे तिच्याच हाती पाळण्याची दोरी, शोभे तिच्याच हाती पाळण्याची दोरी, मुलांपेक्षा आहे तिची माया भारी, प्रकाश देते ती दोन्ही घरी, जणू समाज परिवर्तन, नम्रता आहे तिचा अलंकार भारी, ज्ञानरसाने बळ आले नारीच्या पंखाने घेतली उंच भरारी, आकाशाला गवसणी घालून सुखी संसारी शोभे राधा मुरारी, सुखी संसारी शोभे राधा मुरारी. सर ही एक स्त्री शिक्षणावर मी सादर केली आहे सर कविता. त्या ज्या कविता आहेत तुमच्या, आता कविता बरेच जण पुस्तक काढतात किंवा चारोळी संग्रह काढतात किंवा कविता संग्रह काढतात. असं तुमच्या मनात काही आलं नाही का, किंवा तुम्ही पुस्तक काढलं का किंवा काढणार आहात का? सर माझं आणखी थोड्याफार कविता झाल्या की मी एक पुस्तक काढेल एखाद्याच्या, कुठल्या तरी एखाद्या सर चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली, आणि कवितेचं पुस्तक छापेल. त्याचबरोबर माझं खेड्यातलं जीवन जगलो आहे मी, तर खूप कष्टात जीवन जगलो, गरिबीत जीवन जगलो, त्या आधारावर मी कसा जगलो एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे सर. बरं बरं. म्हणजे सुरुवातपासून मी आतापर्यंत कसा घडत आलो, कसा कष्ट करत आलो, कसा जगलो, बरं, हे मी त्याच्यात लिहिण्याचा प्रयत्न करेल सर. अगदी. आणि मग आतापर्यंतच्या ज्या कविता आहेत त्याला काही वृत्तपत्रांनी तुमच्या हो सर, हो प्रकाशित केलेलं आहे का? तुमच्या वृत्तपत्रांना सुद्धा कविता लागलेल्या आहेत. विलासभाऊ, आपण शिक्षणाबद्दल बोललो, तुमच्या संघर्षमय जीवनाबद्दल बोललो, कवितेबद्दल बोललो. आपल्या परिवारात कोण कोण आहे? सर मला 2 मुलं आहेत, म्हणजे एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. बरं. सर माझा मुलगा 6 वर्षापासून नेव्हीत ड्युटी करते सर. बरं. सध्या तो विशाखापट्टणमला आहे. आणि माझी वैभवी मुलगी आहे, ती MA ला आहे सर सध्या. बरं. आणि ती कुठल्या विषयात MA करते? ती म्युझिकमधून MA करते सर. बरं. हो. आणि कसं दोन्ही लेकरांना मी गायकी शिकवली आहे सर सुरुवातपासून. गायनाचा छंद मला असल्यामुळे मी त्यांना लहानपणापासूनच गायकीत टाकलं आहे. तर दोन्ही लेकर माझे विशारद झाले, बऱ्यापैकी आहेत. बरं बरं. तुम्ही पण शास्त्रीय शिक्षण घेतलेलं आहे? सर मला कसं जसं सुचलं तसं लिहितो. मला शास्त्रीय आणि सुगम हे काहीच समजत नाही, खरं सांगतो मी तुम्हाला. पण संगीताचं पाहिजे असं ज्ञान नाही आहे, पण मी आता हे गाणे लिहितो, याला चाली मी बाजारात देतो. दुपारी गिराईक नसते, मग असंच हा हो करतो आणि जे योग्य वाटलं ते ठेवतो. बरं. आणि त्यानुसार मी तुमची आवड, तुम्ही म्हणजे मुलांमधनं आपण म्हणतो की आपण मुलांमध्ये आपलं भविष्य पाहतो किंवा आपल्याला जे व्हायचं असतं, हो सर, जी इच्छा असते, त्या यानी आज दोन्ही मुलं तुमचे विशारद झाले, ही पण एक आनंदाची बाब आहे. तर आणखी एखादी कविता श्रोत्यांसाठी
तुम्ही ऐकणार आहात. ठीक आहे सर. श्रोते हो, मी आणखी एक कविता सादर करतो, रक्षाबंधन. आता माझा मुलगा सेनेत असल्यामुळे, देशसेवक असल्यामुळे मी त्या आधारावर एक कविता लिहिली. कवितेचं नाव रक्षाबंधन आहे. भाऊ माझा भाग्यवंत, भाऊ माझा भाग्यवंत, मोठ्या मनाचा श्रीमंत, मोठ्या मनाचा श्रीमंत. भाऊ बहिणीचं नातं, भाऊ बहिणीचं नातं आहे पवित्र जगात. वेगवेगळे आम्ही फक्त, वेगवेगळे आम्ही फक्त, एकच कुशी एकच रक्त, एकच कुशी एकच रक्त. राखी ममतेची ज्योती, राखी ममतेची ज्योती, जपते जिव्हाळ्याची नाती, जपते जिव्हाळ्याची नाती. माय माऊलीचा तू तान्हा, माय माऊलीचा तू तान्हा, फुटतो नयनी पाना, फुटतो नयनी पाना. भाऊ माझा सीमेवर, लागे जीवा हुरहुर, लागे जीवा हुरहुर. करीतो मातेचं रक्षण, तूच भारताचं भूषण, तूच भारताचं भूषण. देशसेवकाला वंदन, देशसेवकाला वंदन, रक्षाबंधन बंधन, रक्षाबंधन बंधन. सर ही एक कविता मी रक्षाबंधनावर केली आहे. आणि योगायोगानं माझा मुलगा देशसेवक असल्यामुळे मी हे कविताच त्याला पाठवली होती दिवाळीच्या वेळेस. त्याचंही नाव भूषणच आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये भूषण घेतलं. बरं बरं तुझं भारत मातेचं भूषण. बरं, तर पुढची कविता कोणती आहे ती श्रोत्यांना आपण ऐकूया. सर मी एक नवीन वर्षाची कविता केली आणि त्याच्यामध्ये कसं नवीन वर्षाची सुरुवात आणि जुने विसरू नये या आधारावर एक थोडंसं केलं आहे. कवितेचं नावच फक्त मी नवीन वर्ष ठेवलं आहे सर. सुरुवात करतो. काळ वेळेचं चक्र गतिमान, काळ वेळेचं चक्र गतिमान, संपूर्ण गेलं वर्ष झालं जुनं, संपूर्ण गेलं वर्ष झालं जुनं. सुखदुःखाची ठेवू आठवण, सुखदुःखाची ठेवू आठवण. नवीन वर्षाचं झालं आगमन, नवीन वर्षाचं झालं आगमन, सारेच जगूया आनंदी जीवन, सारेच जगूया आनंदी जीवन. नवीन वर्षाचा संकल्प करू, नवीन वर्षाचा संकल्प करू, न्यायनीती समतेचा मार्ग धरू, न्यायनीती समतेचा मार्ग धरू. सर्व व्यसने हद्दपार करू, सर्व व्यसने हद्दपार करू. भांडण तंटानी वादविवाद, भांडण तंटानी वादविवाद, या सर्वांना करू जीवनातून बाद, या सर्वांना करू जीवनातून बाद. शांती अहिंसा प्रेमाचे घेऊ शिक्षण, शांती अहिंसा प्रेमाचे घेऊ शिक्षण. माय बहिणीचे करूया रक्षण, माय बहिणीचे करूया रक्षण. ऊच नीच जातीपाती ना धर्म, ऊच नीच जातीपाती ना धर्म, सर्वांचा एकच आहे मानव धर्म, सर्वांचा एकच आहे मानव धर्म. आयुष्य असेल कमी जरी, आयुष्य असेल कमी जरी, जीवन सुंदर आहे सोन्यापरी, जीवन सुंदर आहे सोन्यापरी. आनंदी जगा आणि जगू द्या, आनंदी जगा आणि जगू द्या, आहे हीच इच्छा, आहे हीच इच्छा. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अगदी 2 दिवसांनी आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे. हो सर. त्याच्या तुमच्या कवितेच्या माध्यमातून सुद्धा आपण श्रोत्यांना शुभेच्छा देऊया की नववर्षाची पहाट आली, नवा आशांना फुटे पालवी, आनंददायी जग हे व्हावे, अशीच वृत्ती सदा राहावी. हीच मनोकामना आणि तुमच्या भविष्याच्या वाटचालीस आणि तुमच्या पुस्तक प्रकाशनात, कविता प्रकाशनासाठी आम्ही सुद्धा भरभरून शुभेच्छा देतो. हो सर. आणि तुमचं साहित्य श्रोत्यांनी ऐकलं. तुमच्या आवडीचं एखादं गीत आम्हाला तुम्हाला ऐकवायचं आहे, तर तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगाल. सर काळ्या मातीत मातीत ती पण चालते, विठ्ठल वाघांची, या सरांची कविता ऐकावं सर. मस्त गाणं आहे ते. बरं बरं, तेही आपल्या इथले लोककवी आहेत. चांगली रचना तुम्ही सांगितली, ती आता आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया. हो सर. आपण इथे आकाशवाणीच्या आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आज अक्षरयात्रा या कार्यक्रमासाठी आपण जी मुलाखत दिलीत, श्रोत्यांना आपलं जे साहित्य आहे, कविता आहेत त्या ऐकवल्या, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. हो सर. धन्यवाद सर. धन्यवाद. थैथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते.
जीव हकारतो नंदी बैलाच्या जोडीला संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला सरीवर सरी येती माती नाती धुती होते कस्तुरीच्या सुवासान भूल जीवाला पडते फूल जीवाला पडते वाट राघूची पाहते राघोती पण हाणतो मैना वाटुली पाहते काळ्या मातीत मातीत ती पण चालते ती पण चालते ती पण चालते सर्जार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार माझ्या आहा थोडी झाडाला टाकून राब राबते माऊली तिथं जोडीतल्या जीवावते पारखी सावरी अभिषेकात घामाच्या आस देवाच पूजन पीक हालती डोलती जणू करती भजन गावा जोंधळ्यात वाजून चांदील काकते जशी चांदील काकते कपाशी फुलते हे काळ्या मातीत मातीत ती पण चालते ती पण चालते ती पण चालते चाल ऊन पावसाचा पाट शिवनीचा खेळ लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ काळ्या ढेकळात डोळा हिरवस पान पाहतो डोळाच पान पाहतो काटा पायात रुततो काटा पायात रुतता काटा पायात रुतता लाल रगात सांडत हा लाल रगात सांडत हिरवस पान फुलत काळ्या मातीत मातीत ती पण चालते 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 ती पण चालते